सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे आहे कॉटनचा फॅब्रिक आणि प्युअर कॉटन आहे. ऑनलाईन मागवलेलं आहे. तर ते ह्याचे ड्रेस शिवायचे आहेत. एकच वन पीस सांगितला, पण मला हा कपडा थोडासा जास्त वाटतो आहे. तर मी बघते कसं ॲडजस्ट करून मी हे करते, कारण कपडा जरा राहिला आणि तो वाया गेला तर कोणाच्याच कामाचा नसतो. पण कॉटन आहे एकदम, आपण बोलतो ना चांगलं, जो कॉटन प्युअर असतो ना तसा आहे, पण पातळ आहे. आता ह्याचा कलर किती जातो राहतो ते माहिती नाही, कारण ह्याच्यामध्ये हे बरेचसे प्रकार असतात. ही डिझाईन अशीच आहे, पण हे काट असं आहे आणि ही डिझाईन असे. ॲक्च्युली ही डिझाईन अशी यायला पाहिजे आणि काट असं यायला पाहिजे, पण तसं नाही आहे. पण आता आमचं टेलरांचं काम काय आहे, त्यांना कसं हवं आहे त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या मापाचं एक फ्रॉक दिलेला आहे, तो इथंच आहे हा वाला, कारण ह्याला फिटिंगही करायचं होतं. हा कॉटन आहे, पण काय बोलतात रेयॉन कॉटनमध्ये आहे ना, हा जास्त टिकत नाही. तर असंच तिला हवं, पण हे कळीचं आहे. तर कपडा वाया न घालवता माझं चाललं आहे की मी थोडं चेक केले तर 2 फ्रॉक बसतात का, कारण थोडंसं हे एका साईडला काट आहे, एका साईडला काट नाही आहे. तर ॲडजस्ट करून कसं बसत असेल तर बघते मी. ते त्यांना काय विचारले नाही, पण हा राहिलेला कपडा माझ्याही कामात येणार नाही. काय करणार मी, किती राहिलेले कपडे हे बघा इकडं असं साचलेले. शाळेत जाते तेव्हा घेऊन जाते, कोणाला तर देते. तर ह्याचं कसं शिवायचं ते बघते. मुलगी लहान आहे, मला वाटतं 8वीला आहे, अंगाने बारीक आहे ती, तर बसून जाईल असं हे वाटतं. पण मला ॲडजस्ट करायला थोडासा वेळ जातो, पण ठीक आहे. आणि त्यांनी शिलाई आधीच विचारलं होतं बिना अस्तरचं अस्तरचं. तर असे जे असतात तर ह्याचे आम्ही 300-250 असे घेतो. स्लीवलेस आहे, बघूया. आणि ह्यालाही बेल्ट लावायचा आहे. तर आता हे शिवून घेते मी. हे असे 2 ड्रेस बसलेत. हा इकडचा आहे आणि हा इकडचा आहे. खूप सुंदर आहे. ह्याचा गळा असा घेतला आहे, हे मध्ये कट घेतला आहे आणि इकडचं ह्याला एक बॉर्डर वापरलेले आहे. ह्याला बेल्ट केला आहे आणि दुसरा जो फ्रॉक होता त्याला पण बेल्ट लावला आहे. आता ती आल्यानंतर मी दाखवणार होते. बघूयात कसं कसं जमतं आहे. खूप सुंदर दोन्ही पण ड्रेस झालेत, एक असा आणि एक असा. एक मिनिट, ह्याला बेल्ट लावला आहे असा, कारण हे विदाऊट बेल्ट होतं तर तिला बसत नव्हता हा बिलकुल. तर हा असा आहे, ह्याचा पॅटर्न असा आहे. डम्मीला घालून दाखवणार होते, पण नाही. बघू आता कसं कसं जमतं. खूप सुंदर असा हा पण झाला आहे. हे दोन्ही पण झालेत असे. एका कमी कपड्यामध्ये 2 ॲडजस्ट केले, एका बाजूला बॉर्डर एका बाजूला हे असं मिळून चालेल. ड्रेस ते घेऊन गेले. मला का शूटिंग करायला जमलं नाही, पण फोनवरती मी ड्रेस नेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला. तर ड्रेसबद्दल काय बोलले ते ऐका तुम्ही. थोडंसं असेल तरी त्याला उसवू शकतो, पण तिला उंची पण थोडीशी मला वाटतं मी जास्त ठेवले. आणि कपडा किती होता मला पण तितकं मी मापले नाही, पण मला ते ॲडजस्ट केल्यावर 2 बसतात ना, मग ते राहिलेला तुकडा आहे माझ्याही कामाचा नाही ना हो. म्हणले एक बॉर्डर आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला बॉर्डर नव्हती, तर म्हणले दोन्ही मिळून तिला व्यवस्थित होतं आहे. कारण ते राहिलेला कपडा ना तुमच्या कामाला येतो ना माझ्या कामाला येणार, आणि दोन्ही वेगळे वाढतात पॅटर्न. थोडंसं ॲडजस्ट करून शिवायला थोडंसं त्याला व्यवस्थित सांगायचं राहूनच गेलं, ती गडबडीत. नाही नाही, मी पण नव्हते, मी पण बाहेरून आले. म्हणले तुम्हाला मेसेज करेन, कारण परत विसरून गेली सांगायला, तुम्ही घरी येत का हिला पाठवू का असं पैसे घेऊन. नाही नाही, मी होते. नाही नाही, मी मगाशी आले मी. आणि हे काय विचारायचं होतं, हां हा तो बेल्ट लावलेला आवडलं तिला, व्हाईटवाला. हो, तिने पण ट्राय केले तिने. ओके ओके. काय प्रॉब्लेम असतो ती मला बोलली असती. हां नाही नाही, ती स्पष्ट सांगते ते बरं आहे. म्हणजे काय त्याच्यात कमी जास्त असेल तर ते चालेल म्हणून. आणि तो कपडा किती मला वाटतं 3 मीटर होता की 2.5 होता माहिती नाही. मग मी इकडून तिकडून ॲडजस्ट करून शिवले. म्हणले आल्यापासून म्हणले तुम्ही गेल्यावर सांगतो बोललेला. मी पण आले, स्वयंपाक ते केला. मग त्याच्यानंतर म्हणले फोन तरी करून विचारावं चांगलं काय. हां तो कलर जात असेल ना कॉटनचा, तर कलर फिक्सर येतो ना त्याच्यात कलर फिक्सर करून भिजवून ठेवा त्याला. मला पण नाही माहिती, तसंच आणलं आणि जरा शिवायलाच दिला मी. नाही नाही, तो कॉटन आहे. तो कलर जरा जाण्याचा अंदाज असला ना तुम्ही कलर फिक्सर करा, कारण घाई झाली. ती येते बोलली तेव्हा मी नेमकी नव्हते आणि तुम्ही आल्या तर म्हणले फिटिंग बघितलंच नाही. तिचं फिटिंग बघितलं असतं तर मला लक्षात आलं असतं. ती कशी, तिला जेवायलाच 3 वाजता, परत लगेच मग जाते ट्युशनला. मग ट्युशनवरून आली का मग परत ती मग कंटाळते. ती नाही, कंटाळतात मुलं, धावपळ होते ना. चला चांगले बसले ना उंची बिंची तर काय असं वाटत. मी तेच मला डायरेक्ट बोलली
टाकली असती. हां. आणि त्याच्यात काय हे कपडा काहीच असं राहिलाच नव्हतं की त्याला काय करावं, जोड म्हणजे एक शिवलं असतं थोडासा ऐस पैस तर थोडासा कपडा राहिला असता, पण त्याचा उपयोगाचा नसतो ना तो काय. म्हणून हा. आणि दोन्ही वेगळे वाढतात. तिला नको वाटलं तर कुणाला तर एकाला गिफ्ट द्या तुमचे कोण असतील तर. नाही ती निघालेली ती, तिला कसं लागतच ना आम्हासारखं बाहेर इकडे तिकडे. नाही नाही, ते आहे वापरण्यात येते त्याचं. तो पण कपडा कुठून मागवलेला, कितीला बसला, काय अंदाज आहे तुम्हाला? ते एक ऑनलाईन म्हणजे एक इंस्टाग्राम वरती पेज आहे त्यांचं, त्यांच्याकडे तिकडे ड्रेसेस मिळतात ना, हां. तिकडे पण मग तिकडे कपडा मिळतो. ओके, मला त्यांचा एक ग्रुप आहे ना. लिंक पाठवा हा असेल तर. आणि हा, हा. कितीला बसलेला तो कपडा? काहीतरी स्वस्तच होतं जरा, जसं इतकं महाग वगैरे वाटला नाही म्हणून मी नाही नाही, आणि स्वस्त आहे म्हणजे चांगले झाले असंही रेडीमेड घ्यायला गेलं तरी. आणि हा कपडा तिला कसं इतकं अंदाज खूप होऊन ठेवलं होतं ना मी. आणि हा कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. तो कॉटन नव्हता आधीचा, जो तुम्ही जो बेल्ट लावून घेतलाय तो मिक्स आहे, त्याला होल पडतात. ह्याला होल नाही पडणार. हा हा, नाही हा चांगला कपडा आहे, म्हणजे तिचं आहे ना स्वतः कपडा वगैरे ग्रुप आहे ना, मग त्याच्यामध्ये ते टाकलं होतं त्या कपड्याचं. म्हणून मग मला वाटतं तो पावणे तीन बघते आधी एक कसा येतो. हा, पावणे तीन का नाही, पण फ्रॉड पण होतात ना. होतं नाही. तुम्ही ना कलर फिक्सर टाका तर तो बसून जाईल. आणि ती घातल्यानंतर फोटो किंवा काय व्हिडिओ शूट केली तर पाठवा, कारण मी काय घेतलंच नाही त्याचं, फक्त कपड्याचंच घेतलंय. ठीक आहे. नाही, तुम्ही तिला पैसे देऊन पाठवण्यापेक्षा तुम्हाला जमेल तेव्हा गुगल पे करा. परत ये पावसात कुठं जा, ह्या साईडला जेव्हा येईल तेव्हा द्या, नाही तर गुगल पे करा. ठीक, चालेल, चला. ओके. त्याशी बोलून झालं. त्यानंतर ही नऊवारी शिवायला घ्यायची आहे आणि ह्याच्यात पण साड्या आहेत, बरंचसं काढले. बऱ्याचदा असं होतं की मी पूर्ण तयारी करते पण शूटिंग घ्यायचं राहून जातं, कारण मी काहीही सांगू शकत नाही, कारण कधीतरी ऑर्डर वेगळं येतं, मग ते पूर्ण करायचं असतं. मग ह्या कामाला कुठंतरी मग जे मी प्लॅन केलेलं असतं की शूटिंग करायचं ते मला कॅन्सल करावं लागतं आणि महत्त्वाचं काम करावं लागतं, जे ऑर्डरचं असतं. तर असं खूपदा होतं. तर अशा प्रकारे कितीही तुम्ही काही गोष्टी मॅनेज केल्या, पण जे ऑर्डर असतं ते पूर्ण करण्याचं गरजेचं असतं. शूटिंगचं कसं नंतरही तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून किंवा तसे ड्रेस आले तर तुम्ही सांगू शकता, असं होत असतं. तर चालेल, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.